पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज आपण दुसऱ्यास अडखळविण्याबद्दल आपण विचार करणार आहोत. दुसऱ्यांना अडखळविणे म्हणजे दुसऱ्यांसाठी बंधन किंवा बाधा बनणे. विशेष करून कोणाला? जे लोक पवित्र जीवन जगण्यासाठी प्रयत्न करतात, जे लोक विश्वासामध्ये वाढण्याचा प्रयत्न करतात, जे लोक चांगला स्वभाव चांगल्या प्रकारे जीवन जगण्यासाठी प्रयत्न करतात, त्यांच्या जीवनामध्ये आपण अडखळण बनणे. आम्ही पुष्कळदा काय करतो? पुष्कळदा आम्ही जे करतो तेच दुसरे करावं असं करण्यासाठी आपण त्यांना प्रेरणा देतो. आम्ही चांगले कार्य करत आहोत तर मग त्यांना चांगलं कार्य करण्यासाठी आम्ही प्रेरणा देतोच. परंतु जेव्हा आम्ही वाईट करतो, आम्हाला कधी कधी वाईटाची सवय आहे. दारू पिणारा काय करतो? दारू पिणारा दुसऱ्याला दारू पिणे शिकवतो. चोरी करणारा सुद्धा दुसऱ्याला चोरी करणे शिकवतो. खोटं बोलणारा सुद्धा दुसऱ्याला खोटे एक्झाम्पल देतो, त्यांना खोटे उदाहरण देतो आणि म्हणजे मग त्यांना खोटे कार्य करण्यासाठी त्यांना प्रेरित करतो. आणि कोणी कोणी समजा प्रार्थनेला येत नाही, विश्वास करत नाही, त्यांना ते काय करतात? आपले मत सांगतात. काय सांगतात? कसे सांगतात ते? रोजच प्रार्थनाला गेलं पाहिजे का? अशा प्रकारे. म्हणजे याचा विश्वास कसा आहे तसं त्यांना, तुम्ही रोजच जाता का प्रार्थनेला? देवानं तसं सांगितलं का? तुम्ही अशा प्रकारे. म्हणजे जे जातात त्यांना अडखळण बनणे, जे विश्वास ठेवतात त्यांना अडखळण बनणे, पूजेला जातात त्यांना अडखळण बनणे, जे पवित्र जीवन जगण्यासाठी प्रयत्न करतात त्यांना अडखळण करणे. कधी कधी एक मुलगा समजा, मुलगी किंवा कोणी व्यक्ती पापामध्ये आहे आणि मग तो काय करणार? त्याच्या जीवनामध्ये पूर्ण पाप भरलेला आहे. मग दुसऱ्याला सुद्धा काय करणार? तो तशाच प्रकारे आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे दुसरा जो पवित्र आहे किंवा देवाच्या इच्छेनुसार जीवन जगत आहे किंवा एक धार्मिक जीवन जगत आहे, त्याला हा काय होत आहे? त्याला अडखळण बनत आहे. प्रियजन, आपण अडखळण कोणाला बनवू नये. त्याच्या उलट आम्ही काय करावं? दुसऱ्यांना प्रोत्साहन करावं, मदत करावं. पाप न करण्यासाठी त्यांना मदत करावं. समजा एखादा पाप करत आहे, त्याला समजत नाही, त्या बिचाऱ्याला समजत नाही म्हणून तो पापामध्ये आहे. मग आपण काय करावं? त्याला समजवून द्यावं. आणि तो पाप करत आहे आणि त्याच्या पापामध्ये मला आमंत्रित करत आहे, म्हणजे आपण काय करावं? आपण समजलं ना, मग त्याला आपण समजावून सांगावं, बाबा रे, हे एक पाप आहे. हे पाप फक्त तुझ्या माझ्यामध्ये नाही, तर हे पाप आम्ही देवाच्या विरुद्धामध्ये करतो. असं पाप आपण करू नये. हे देवाला दुखवणारी गोष्ट आहे, देवाच्या विरुद्धामध्ये जाणारी गोष्ट आहे. आम्ही देवाच्या विरुद्धामध्ये पाप करू नये, देवाच्या विरुद्धामध्ये जाऊ नये. आणि मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 18 ओवी 6 मध्ये वाचतो. मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 18 ओवी 6 मध्ये ते वचन आपण वाचून ऐकूया प्रिय बंधू आणि भगिनीनो, आणि त्याला आपण जोपासण्याचा प्रयत्न करूया. परमेश्वर काय म्हणतो? परमेश्वर म्हणत आहे, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या ह्या लहानातील एकाला जो कोणी अडखळविल त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तडी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावे, ह्यात त्याचे हित आहे. प्रियजन हो, परमेश्वर काय म्हणत आहे? प्रभू येशू काय म्हणत आहे? पहा, म्हणजे माझ्या ह्या लहानातल्या लहान विश्वास करणाऱ्या व्यक्तीला जर कोणी अडखळण करत आहे, हे मोठे पाप आहे. हे मोठे पाप आहे. म्हणजे कोणाला आपण भटकवत आहोत? जे देवाच्या इच्छेनुसार जीवन जगत आहेत, देवाच्या पवित्रतेमध्ये चालत आहेत, देवाची प्रार्थना करत आहेत, अशा लोकांना आम्ही भटकवत आहोत. आणि म्हणजे काय करता? येशू काय म्हणत आहे? त्याच्या गळ्यामध्ये मोठी जात्याची तळी बांधून त्याला खोल पाण्यामध्ये ढकलून द्यावं, अशा शिक्षेस तो पात्र आहे. म्हणजे याचा अर्थ तो फार मोठा गुन्हा करत आहे.
जो देवावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना आम्ही अडखळण बनणे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही स्वतःकडे पाहूया. आम्ही कोणत्या कोणत्या बाबतीमध्ये दुसऱ्याचे अडखळण बनतो, कोणत्या कोणत्या बाबतीमध्ये आम्ही दुसऱ्याचे अडखळण बनतो. कधी कधी चांगली प्रार्थना चालू आहे आणि त्या मधामध्ये आम्ही काहीतरी आम्ही लक्ष लावून प्रार्थना करत नाही आणि आम्ही काहीतरी त्याच्यामध्ये बाधा टाकतो, मधामध्ये बोलतो किंवा काहीतरी दुसरा विचार करतो किंवा माझ्या खिशामध्ये फोन ठेवून मी प्रार्थनेला बसतो. मग काय होते मधामध्येच मग फोन वाजते. मग फोन वाजल्यानंतर मी उठून बाहेर जातो आणि मी बाहेर बोलतो आणि मग काय होते, दुसऱ्यांना अडखळण होते. प्रियजन हो, येशू तेच म्हणत आहे, आम्ही स्वतः प्रार्थना करत नाही, दुसऱ्याला प्रार्थना करू देत नाही. हे एक अडखळण आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही याच्याकडे लक्ष लावलं पाहिजे आणि की आम्ही दुसऱ्यासाठी अडखळण बनू नये. दुसरी महत्वाची गोष्ट प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही आजकाल आपण कशा प्रकारे पोशाख लावतो हे पाहणे फार महत्वाचं आहे. पोशाख कशा, मुलं मुली स्त्रिया कशा प्रकारे पोशाख लावतात. ते पोशाख एक काय आहे, एक शरीराचं प्रदर्शन आहे. शरीराचं प्रदर्शन काय आहे, दुसऱ्या व्यक्तीला एक प्रलोभन देणे आहे. आपण अर्धे कपडे लावतो, जास्तीत जास्त अंगाचा भाग प्रदर्शित करतो किंवा आम्ही एक वेगळ्या पद्धतीचं एक आपण पोशाख घालतो, त्याच्याद्वारे आपल्या शरीराचं म्हणजे एक प्रदर्शन होते. आणि आम्ही मग अशा प्रकारे चर्चमध्ये जातो किंवा समोर जातो आणि मग दुसऱ्याची भावना, त्यांच्या मनामध्ये वाईट भावना नाही, परंतु हे स्त्रीकडे पाहिल्यानंतर किंवा त्या मुलाकडे पाहिल्यानंतर आपलं मन आपल्या काबूमध्ये राहत नाही आणि मन विचार करते, एक वेगळ्या प्रकारचा विचार करते. आम्हाला माहित आहे हे मन किती ठिकाणी प्रवास करते आणि म्हणून आम्ही त्याच्यासाठी दुसऱ्यांना अडखळण बनू शकतो. म्हणून आपण काय करावं, एक व्यवस्थित एक आपला पोशाख आपण ठरवावा आणि त्याद्वारे कोणालाही त्रास होऊ नये. कोणीही माझ्याविषयी काही प्रलोभन मनामध्ये धरू नये आणि आपण दुसऱ्याला एक चांगला मार्ग दाखवावा. आणि आमच्या कपड्याद्वारे, आमच्या पोशाखाद्वारे आम्ही एक असा व्यवहार करावा, पवित्र व्यवहार. आम्ही स्वतःच्या शरीराला मान द्यावं. मी जेव्हा माझ्या शरीराला मान देतो, हे देवाने दिलेले शरीर आहे, याचं प्रदर्शन करण्यासाठी नाही, मान देते, सन्मान करतो, तेव्हा आम्ही व्यवस्थित कपडे लावतो. आणि जेव्हा आम्ही मान देतो तेव्हा मग दुसरे सुद्धा आमच्याकडे पाहून वाईटामध्ये जाणार नाही, ते पवित्रतेकडे वळणार. एक व्यक्ती जो चर्चमध्ये येऊन गुडणे टेकून प्रार्थना करतो, हात वर करून प्रार्थना करतो, रडून प्रार्थना करतो आणि सर्व मन लावून प्रार्थना करतो, स्वतःसाठी प्रार्थना करतो, दुसऱ्यांसाठी प्रार्थना करतो, अशा व्यक्तीविषयी लोकांची काय भावना आहे? लोक म्हणतील हा व्यक्ती विश्वासू व्यक्ती आहे, देवाचा व्यक्ती आहे, देवाशी जुळून राहणारा व्यक्ती आहे, हा चांगला व्यक्ती आहे, याच्या प्रार्थनेमध्ये शक्ती आहे, अशा प्रकारे लोक म्हणतील. आणि जेव्हा अशा प्रकारे लोक आपलं मत व्यक्त करतील तेव्हा मग ते सुद्धा आमच्या मागे येऊन काय करतील? प्रार्थना करतील, देवाचा मान सन्मान करतील, देवाचा आदर करतील. म्हणजे आम्ही दुसऱ्यांना अडखळण बनू नये, देवाकडे येण्यासाठी अडखळण बनू नये, तर आम्ही काय करावं? दुसऱ्याला आमच्या व्यवहाराद्वारे देवाकडे आणावं, देवाकडे आणावं. प्रियजनो, हे एक शरीराची गोष्ट झाली. आम्ही पुष्कळ बाबतीमध्ये आम्ही पाहतो दुसऱ्यांना अडखळण. कधी कधी काय करतो? आम्ही वाईट काम करतो. दारूबाजी केल्यानंतर आमच्या सवंगड्यामध्ये आम्ही जेव्हा दारू पितो ते सुद्धा मग आमच्यासोबत येऊन बसतात. मग बसता मग ते पण दारू पितात. एक दोनदा मग त्यांच्यामध्ये सुरुवात झाली, मग पुन्हा मग ते दारोडे बनतात. अशाच प्रकारे आम्ही जे वाईटाचे काम करतो, 2 नंबरचे काम करतो, 2 नंबरचे धंदा करतो, आम्ही काय करतो? आम्ही एक दुसऱ्याला सांगतो मी कसा कमवत आहो, मी कशा प्रकारे 2 नंबरचं काम केल्याने मला अशा प्रकारे इन्कम झाली, तसं आम्ही दुसऱ्याला सांगतो. आणि मग दुसरे सुद्धा त्या प्रलोभनामध्ये पडतात आणि त्याच्या मागे येतात आणि ते सुद्धा 2 नंबरच्या कामामध्ये पडून ते पापात पडतात. प्रियजनो, आपण प्रभू सांगत आहे आपण दुसऱ्यासाठी अडखळण बनू नये, दुसऱ्यासाठी वाईट उदाहरण बनू नये, दुसऱ्यासाठी आम्ही वाईट मार्ग दाखवणारा बनू नये, तर आम्ही दुसऱ्यासाठी एक पवित्र मार्ग दाखवणारा बनावं, देवाची इच्छा पूर्ण करणारे व्यक्ती बनावं.
पवित्रतेमध्ये वाढणारं, पवित्रतेकडे लोकांना वळवणारं आपण व्यक्ती बनावं. आम्हाला आमच्या विश्वासामध्ये असे पुष्कळ व्यक्ती आम्हाला पाहायला मिळतात आणि ते आमच्यासाठी एक चांगले उदाहरण आहे. आणि त्यांचे उदाहरण आपण घेऊन आपण जीवन जगल्याने आम्ही सुद्धा दुसऱ्यांसाठी एक चांगलं उदाहरण बनू शकतो. माता मरिया हे आमची आई आहे. तिनं पवित्रतेचं व्यवहार आमच्यासमोर मांडलेला आहे. तिचे विचार पवित्र, तिचे कार्य पवित्र, तिची भावना पवित्र, तिचे प्रार्थना करणे एक पवित्र आणि दुसऱ्याविषयी एक चांगली भावना, आदर सन्मान, आज्ञाधारक, विश्वासू, विनम्र, अशा प्रकारची एक माता, एक उत्तम उदाहरण आहे. धार्मिकतेचं, पवित्रतेचं उत्तम उदाहरण आहे. अशा प्रकारे आम्ही सुद्धा चर्चमध्ये दुसऱ्यासाठी एक पवित्रतेचं उदाहरण आपण बनावं. पवित्रतेचं उदाहरण आमच्याकडे पाहून लोक दुसऱ्याला सांगितलं पाहिजे की बघा ही व्यक्ती अशा प्रकारे जीवन जगते. आम्ही आमच्या मनामध्ये असा विचार करून जीवन जगावं की माझ्याद्वारे दुसऱ्यांना देवाचं दर्शन मिळावं. फक्त दाखवून घेण्यासाठी नाही, मी प्रार्थना करतो म्हणून दाखवण्यासाठी नाही, किंवा मी काम करतो, चांगले काम करतो म्हणून दाखवण्यासाठी नाही, तर ते अंतःकरणातून. माझे कार्य कोणी नाही पाहिलं तरी चालते. माझे कार्य, माझं काम, माझी कलाकृती, माझे गुण लोक नाही पाहिलं तरी चालते. माझ्या गुणाला लोक वावा नाही म्हणलं तरी चालते. लोक मला माझे अभिनंदन नाही केले तरी चालते, परंतु देव मला पाहते. आम्ही कधी कधी काय करतो, आम्ही माणसानं आपल्याला चांगलं म्हणलं म्हणून आपण खूप खुश होतो. हो, त्यानं मला असं म्हणलं, त्यानं मला चांगलं म्हणलं, हो त्यानं मला वावा म्हणलं, त्यानं मला शाबास म्हणलं. अशा प्रकारे ते तर म्हणलंच पाहिजे, म्हणतातच लोक, त्याच्यामध्ये नाही, परंतु आपलं लक्ष त्याच्याकडे नसावं की हा पाहायला पाहिजे. मग आजकाल मग आम्ही काय करतो, मग आम्ही तो पाहायला पाहिजे, हा पाहायला पाहिजे, हा माझा मेसेज वाचला पाहिजे, हा माझा स्टेटस पाहायला पाहिजे. मग आपण काय करतो, ते मग स्टेटस टाकतो. माझ्या कार्याला काय करतो, मी जे करत आहोत त्याला प्रचार करतो. आणि नंतर काय करतो, मग कोण कोण पाहिले माझा स्टेटस, कोण कोण पाहिले, हां मग यानं पाहिलं, मग यानं पाहिलं. अशा प्रकारे आम्ही मग खुश होतो. मग प्रियजन हो, आमचं कार्य देव पाहत आहे आणि म्हणून आपण देवासाठी कार्य करावं आणि पवित्र बनावं आणि आम्ही पवित्रतेचं उदाहरण बनावं आणि आपण पाप करू नये, दुसऱ्याला पापामध्ये पाडू नये, असं एक पवित्रता जीवन जगण्यासाठी आपण प्रयत्न करावा. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो बायबलमध्ये संत जोसेफ हा सुद्धा एक नीतिमान व्यक्ती. आम्ही मत्तयाची शुभवर्तमान अध्याय 21-19 मध्ये वाचतो, जोसेफ हा नीतिमान व्यक्ती होता. नीतिमान, आम्ही सुद्धा नीतिमान. नीतिमान म्हणजे आमची नियत चांगली असावं, नीती असावं, न्याय असावं, अन्याय नाही, कोणाला त्रास देणारा नाही, कोणाला फसवणारा नाही. नीती कधी आपण फक्त लोकांसमोर नाही, आम्ही अंधारात असेल तरी पण आपण नीतीने वागावं. आपण एकटं असेल तरी आपण नीतीने वागावं. आम्ही कुठेही असेल तरी नीतीने वागावं, त्याला म्हणतात नीती. तर अशा प्रकारे प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाने आम्हाला चांगलं बनण्याचा मार्ग दाखवलेला आहे आणि त्याच्यामध्ये विशेष करून आजचं वचन आम्ही पाहिलेलं आहे. आपण दुसऱ्यांना अडखळण बनू नये, दुसऱ्यांना अडखळण बनू नये. आम्ही त्यांना समोर देण्यासाठी मदत करावं, पवित्र बनण्यासाठी मदत करावं, प्रार्थना करण्यासाठी मदत करावं. असं केल्याने देव आम्हाला कृपा देईल, आम्हाला आशीर्वाद देईल आणि देवाच्या कृपेमध्ये आम्ही वाढू. म्हणून यासाठी आपण प्रार्थना करू.